झिम्बाब्वेशी टीम इंडियाची गाठ आणि क्रिकेट फॅन्सची धडधड वाढली आहे। कारण आधीच आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर टीम इंडियाची अवस्था व्हेंटिलेटरवर असल्यासारखी झाली आहे। त्यामुळे आता उद्याचा सामना करो या मरो असाच आहे। ICC T20 वर्ल्ड कप 2026 आता रोमांचक वळणावर पोहोचला असून भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या काळजाचा ठोका झुकलाय। सुपर 8 फेरीच्या पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या हानीकारक पराभवानंतर टीम इंडियाचं स्पर्धेतील अस्तित्व धोक्यात आलंय। आता उद्या चेन्नईच्या चेपॉक मैदानावर रंगणारा भारत विरुद्ध झिम्बाब्वे सामना भारतीय संघासाठी केवळ एक सामना नसून ती स्पर्धेत टिकून राहण्याची शेवटची संधी आहे। दक्षिण आफ्रिकेने भारताला 76 धावांनी धूळ चारल्यामुळे भारताचा नेट रन रेट मायनसमध्ये गेलाय। सुपर 8च्या गुणतालिकेत भारत सध्या तळाला आहे। जर उद्या झिम्बाब्वेने भारताचा पराभव केला तर भारतीय संघाचं सेमीफायनल गाठण्याचं स्वप्न भंग पावेल। इतकंच नाही तर केवळ विजय मिळवून भारताचं काम होणार नाही। नेट रन रेट सुधारण्यासाठी भारताला हा सामना मोठ्या फरकाने जिंकणं अत्यंत गरजेचं आहे। चेन्नईचे MA चिदंबरम स्टेडियम हे फिरकीपटूंसाठी नंदनवन मानले जातं। त्यामुळे कर्णधार सूर्यकुमार यादव आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर उद्याच्या सामन्यात 2 किंवा 3 फिरकीपटूंना मैदानात उतरवू शकतात। कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांच्या खांद्यावर मधल्या षटकात धावा रोखण्याची मोठी जबाबदारी असेल। चेपॉकवर चेंडू संथ येत असल्याने फलंदाजांना मोठे फटके खेळताना संयम ठेवावा लागणार आहे। तर मागील सामन्यातील खराब कामगिरीनंतर भारतीय संघात काही धाडसी बदल पाहायला मिळू शकतात। अभिषेक शर्माच्या सातत्याच्या अभावामुळे त्याच्या जागी संजू सॅमसनला सलामीला आणलं जाऊ शकतं, कारण अभिषेक शर्मानं मागील 5 सामन्यात केवळ 15 धावा केल्या आहेत। त्यातही 3 सामन्यात तो 0वर बाद झालाय। रिंकू सिंगच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्या आणि शिवम दुबे यांच्यावर फटकेबाजीची धुरा असेल। वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग सोबत जसप्रीत बुमराह सुरुवातीच्या षटकात बळी मिळवण्यासाठी प्रयत्न करतील। झिम्बाब्वेने या वर्ल्ड कपमध्ये अनेक धक्कादायक खेळी केले आहेत। विशेषतः सिकंदर रजा हा त्यांच्या टीमचा बाजीगर असून त्याने याआधी मोठ्या संघांना अडचणीत आणले। भारताला जर सेमीफायनलच्या शर्यतीत राहायचं असेल तर झिम्बाब्वेच्या बॅटिंग कोलॅप्सचा फायदा उचलावा लागेल। भारताला सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी आता 2 गोष्टींची आवश्यकता आहे, झिम्बाब्वे आणि त्यानंतर वेस्ट इंडिज विरुद्धचे सामने मोठ्या फरकाने जिंकणं आणि दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडिजचा पराभव करणं। जर असं झालं नाही तर टीम इंडिया आपसूक वर्ल्ड कपमधून बाहेर पडेल। आपली सुरुवात दणक्यात केल्यानंतर या टीमकडून भारतीय क्रिकेट फॅन्सला मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र ही टीम कोहली रोहित शर्माची टीम नाही, जे गेलेला सामना खेचून आणण्यात माहीर होते। या टीमला या संकटातून बाहेर पडणं शिकावं लागणार आहे, त्याशिवाय पुढचा रस्ता कठीण आहे। कोट्यवधी भारतीयांच्या नजरा उद्याच्या सामन्याकडे लागल्या असून टीम इंडिया पुन्हा एकदा फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल।